करण्याचीही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले आहेत. त्याच्यामुळे ते काळजीवाहू उपराष्ट्रपती असायला पाहिजे. कुठे आहेत? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही. ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे, याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली. ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले, ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झालाय का, की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं? हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारने माहिती द्यावी. जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील, वागतील, कृती करतील, त्यांना आम्ही गायब करू, जसं चीनमध्ये होत्या, रशियामध्ये होत्या. कुठे आहेत? 21 जुलैला मी पत्रात लिहिलं, 21 जुलैला ते सभागृहात आले धनगड, त्यांनी कामकाज सुरू केलं. मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंधूच्या चर्चेवर. त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झाले साधारण. म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती, आम्ही ओळखतो धनकरांना. सायंकाळी 6 वाजता राजीनामा देतात आणि तेव्हापासून त्याचा थांगपत्ता लागत नाही, आता पत्ता लागत नाही, लापत्ता होतात, बेपत्ता होतात. देशाचा इतका मोठा महत्त्वाचा संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमचे उपराष्ट्रपती सुखरूप आहेत, ते ह्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. आज या क्षण जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही. ते हाऊस अरेस्ट आहेत का, त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलंय का, काय झालं? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले. राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रपतीचं, पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी आमची चर्चा झाली. कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उचलला. सुप्रीम कोर्टात जाऊन हरवलेल्या किंवा बेपत्ता व्यक्तींसंदर्भात एक हॅबियस कॉर्पस नावाचा एक अर्ज असतो की हे कुठे आहे, तो हॅबियस कॉर्पस आम्हाला करावा लागेल. पण रावसाहेब, तुम्हाला काय वाटतं की असं का होतं आहे धनकडांच्या बाबतीत? असं काय त्यांच्याकडे आहे किंवा असं ते काय करत होते की ज्यामुळे जे आता हळूहळू तुमच्यापर्यंत माहिती येईल. धनकड यांना राजीनामा देण्यासाठी का जबरदस्ती करण्यात आली? अहो, आपली साधी नोकरी सोडताना माणूस 100 वेळा विचार करतो. साधी नोकरी सोडताना ते तर देशात उपराष्ट्रपती पद आहे, कोणी प्रकृतीच्या कारणास्तव सोडतं का उपराष्ट्रपती पद? पण रावसाहेब, तुमच्याकडे काय माहिती आहे का? माझ्याकडे भरपूर माहिती आहे आणि मी योग्य वेळी देईनच. तुम्हाला माहिती आहे, मी माझी माहिती कधी दाबून ठेवत नाही. बोले रावसाहेब, आणखी एक मराठी बुलढाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा मेळावा